नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिन्यापासून जे पगार आहे ते डीबीटीने येणार आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. शासनाने काढलेला आहे आणि सर्व लाभार्थ्यांचे पैसे हे डीबीटी मार्फतच कसे येतील यासाठी डीबीटी पोर्टलवर सगळ्यांची नावे नोंदवण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, डीबीटी पोर्टलवर जरी नाव नोंदवली तरी तुम्हाला एक काम करणं गरजेचे आहे, ते म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक असणे गरजेचे आहे। आधार कार्ड सोबत लिंक असेल तरच डीबीटीने पैसे जमा होत आहे। मग मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 2 महिन्याचे पैसे जमा होणार आहे, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे असे एकूण पैसे जे जमा होणार आहे। मग तुमचे फक्त आधार लिंक खात्यावरच हे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे लगेच चेक करा की तुमचे खाते हे आधार लिंक आहे किंवा नाही। मग मित्रांनो, जर तुम्हाला आधार लिंक चेक करताना तुम्हाला असा प्रश्न पडला की आता तुम्ही जे पैसे ज्या बँक खात्यावर जमा होतात त्या न होता दुसऱ्या बँक खात्याला लिंक आहे, तर मग या ठिकाणी पैसे जमा होणार किंवा नाही असे अनेकांना प्रश्न पडले आहे। पैसे जमा नाही झाल्यास काय करू, अशा पद्धतीने सर्व प्रश्न पडले। त्याविषयी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, मग या ठिकाणी आपण सर्वप्रथम बघूयात की कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणाचे पैसे या ठिकाणी किती जमा झालेले आहेत। तर मग या ठिकाणी सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू शकता, अहमदनगर जिल्ह्यात डीबीटीने पैसे हे कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी यांना पण डीबीटीने काल पैसे आलेले आहे। मग तसेच मित्रांनो, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झाले आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता, यवतमाळ जिल्ह्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झालेले आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भूम तालुका अजून पैसे आलेले नाही। मग या ठिकाणी पुढचे जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका या ठिकाणी डीबीटीने पैसे जमा झालेले आहे। जालना जिल्ह्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झालेले आहेत। सोलापूरमध्ये डीबीटीने पैसे जमा झाले आहे। या ठिकाणी अहमदनगरमध्ये या सर्वच तालुक्यामध्ये जमा झालेले आहे। मालेगाव तालुक्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झालेले आहे। मग या ठिकाणी बघा, अहमदनगरमध्ये जमा झाले आहे। नांदगाव तालुका या ठिकाणी जमा झालेले आहे। कुडाळमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी जमा झालेले आहे। मग या ठिकाणी बघा, धाराशिव जिल्हा 1500 रुपये आले। मगाशी आपण बघितलं त्यांना पैसे आलेले नाहीत, म्हणजे उस्मानाबादमधले, तर या ठिकाणी बघा धाराशिवमध्ये 1500 रुपये आले आहे। सर 1500 रुपये जमा झाले। जळगाव डिस्ट्रिक्ट थँक्स यांना पण जमा झालेले आहेत। बघा, हिंगोलीमध्ये पैसे आले आहे। वसमत तालुक्यामध्ये पैसे मिळालेले आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये डीबीटीने पैसे आलेले आहे। अमळनेर तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये 1500 रुपये डीबीटीने आले आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे। मग मित्रांनो, सिन्नरमध्ये केव्हा येणार बघा, नाशिकमध्येच या ठिकाणी आलेले आहे, पण यांना पैसे मिळाले नाही। अहिल्यानगरमध्ये 1500 रुपये आलेले आहेत। मग अमरावतीमध्ये या ठिकाणी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत। डीबीटीने पैसे आले नाशिकमध्ये बघा। तसेच गडचिरोलीमध्ये अजून जमा झालेले नाही। मग यात 1500 रुपये आले, पण आई व आजीचे महाराष्ट्र बँकेत खाते आहे ते नाही आले। मग मित्रांनो, हे बघा, यांचं या ठिकाणी बघा, एकाच घरातले माणसं आहेत पण प्रॉब्लेम झाला, एकाला आले पैसे एकाला आले नाही। का नाही आले, तर एक मात्र लक्षात ठेवा, या ठिकाणी यांचे जे खाते आहे ते आधार लिंक नाही। मग बँकेसोबत आधार कार्ड हे जोडलेले नाही। आपण आधार कार्ड देतो, पण ते आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे। पोस्टामध्ये फक्त आधार कार्ड घेऊन जरी गेले तर त्या आधार कार्डवरच आपलं थंब इम्प्रेशन घेऊन लगेच दुसरं कोणतेही डॉक्युमेंट न देता पैसे आपले बँक अकाउंट खोलून दिले जातं। म्हणजे आधार कार्डवरच या ठिकाणी खोलल्यामुळे ते लगेच तुमच्या आधार कार्डलाच लिंक या ठिकाणी अकाउंट खोललं जातं पोस्टामध्ये। त्यामुळे पोस्टात ज्याचे खाते आहे त्यांना सर्वांना 100% पैसे हे जमा होणार आहे, कारण की त्यांचे खाते हे आधार लिंक आहे। आधार लिंक करूनच पोस्टामध्ये खाते काढल्या जाते। मग या ठिकाणी बघा, 40गाव या ठिकाणी पैसे आलेले आहे। हिंगोली जिल्हा या ठिकाणी अजून मिळाले नाही। आपण आधी बघितलं, हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यात पैसे मिळाले, यांना मिळाले नाही। यांना पण आधार लिंक करणे गरजेचे आहे। सोलापूर डीबीटीने आले। मग या ठिकाणी बघा, यांना यवतमाळ जिल्ह्यात मिळालेले आहे। लातूरमध्ये अजून आलेले नाही। सोलापूरमध्ये या ठिकाणी आले आहे बघा। मग या ठिकाणी बघा, माहूर तालुक्यात पैसे आले नाही। आपण आधी बघितले की माहूर तालुक्यात पैसे आलेले आहे। मग या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये कोपरगाव तालुक्यात पैसे जमा झालेले आहे। धुळे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत।
मग या ठिकाणी निराधार योजनेचे 2 महिन्यांचे रुपये मिळाले। मग या ठिकाणी बघा 4 महिन्याचे पैसे जमा नाही झाले। कोल्हापूर जिल्हा पैसे आलेले आहेत, परभणी महाराष्ट्र नाही आले अजून, परभणीमध्ये पण नाही आले। मग या ठिकाणी नागपूर तालुका कुही या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे मागचे पैसे 2 महिन्याचे पैसे आलेले आहे काल त्यांना, अजून DBTने पैसे आलेले नाही। नागपूरमध्ये मालेगावमध्ये आपण बघितलं आले आहेत। मग या ठिकाणी मित्रांनो हे सर्व काही याच्यासाठी सांगितलं आहे की काही ठिकाणी पैसे जमा होतात, काही ठिकाणी पैसे जमा होत नाही। मग काहींचे अकाउंट हे दुसऱ्या बँकेला आहे, एक लक्षात ठेवा। तुम्हाला तुमच्या आधी जे पगार होत होते ते वेगळ्या बँकेत होत होते, पण तुमचं आधार कार्ड जर दुसऱ्या बँकेला लिंक असेल तर तुम्हाला तिथे जाऊन चेक करणे गरजेचे आहे त्या बँकेत। मग माझ्या खात्यात पैसे जमा होतील का? जर तुमचं आधार कार्ड दुसऱ्या बँकेला या ठिकाणी जॉईंट आहे तर तुमचे पैसे 100% त्या ठिकाणी जमा होणार। पैसे जमा नाही झाल्यास काय करू? तर पैसे जमा नाही झाल्यास तर आधार कार्ड आपल्याला लिंक करणे गरजेचे आहे। मग आपल्याला आपले आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे हे माहिती असणे गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला आपले स्टेटस चेक करणे गरजेचे आहे की आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आपण आधार कार्डची जी वेबसाईट आहे मुख्य त्या ठिकाणी जायचे आहे। त्यासाठी गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही myAadhar.uidai.gov.in या ठिकाणी टाकायचं आहे। याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी क्लिक करून हे पुढील पेज ओपन होऊ शकतं। या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी आल्यानंतर या पेजवर यायचं आहे। या ठिकाणी लॉग इन दिसतं बघा, अंगठ्याचा निशाण आहे, त्याच्या खाली लॉग इन पेज आहे। लॉग इनला क्लिक करायचं आहे। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकला की खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा त्या ठिकाणी टाकायचा आहे। कॅप्चाला लॉग इन विथ OTPला क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTPला क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता एंटर OTP येईल। तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर हा OTP येईल। जर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात लवकर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन तुमच्या मोबाईल नंबरला आपल्या मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हाला OTP येईल। मग OTP आल्यानंतर टाकला, लॉग इन केलं, नंतर आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं हे ओपन होईल। या ठिकाणी ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शन येईल। 5 नंबरचा ऑप्शन जो आहे तो आहे बँकिंग स्टेटस। आधार बँकिंग स्टेटसला आपण त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे खाते कोणत्या बँकेमध्ये आहे, ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे सर्व दिसणार आहे। मग असं ॲक्टिव्ह दिसल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता, आणि जर ॲक्टिव्ह नसेल, इनॲक्टिव्ह असेल अशा पद्धतीनं तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर बँकेत जाऊन खाते काढून घ्या। आणि जर तुम्हाला बँकेमध्ये वेळ लागत असेल म्हणजे आधार लिंक करायला तर तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर तुमच्या पोस्टात एक खातं काढून घ्या। त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड घेऊन गेले तरी तुमचं खातं त्या ठिकाणी निघणार आहे, त्यामुळे आधार कार्ड लगेच लिंक होणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्हाला पैसे मिळाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।